कावेरी कारेकर, माहेरच्या चहामधली ही कर्मचारी मुलगी, या मुलीने आपल्याच कंपनीत 20-25 लाखाचा घोटाळा केला आणि आता ती फरार आहे असा आमचा कयास आहे. कसं आहे, खरं तर कायद्याप्रमाणे जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही. हे जरी खरं असलं तरी आमच्या हाती सापडलेले धागेदोरे हेच सांगतायत की कावेरी नावाची ही मुलगी गुन्हेगार आहे. पण मला सांगा सर, 20 ते 25 लाखांचा फ्रॉड होईपर्यंत माहेरच्या चहामध्ये कुणाला कळलं कसं नाही? आणि सांगाल का सर, हा गुन्हा कधी घडलाय? साधारण 2 दिवसांपूर्वी. काय 2 दिवस उलटून गेले आणि तुम्ही आज सांगताय आम्हाला? प्रेशर. खरं तर आम्हाला हे आधीच सांगायचं होतं, पण आमच्यावर प्रेशर टाकण्यात आलं होतं. मोहिते घराण्याने आमच्यावर प्रेशर टाकलं कारण हे त्यांच्या प्रेस्टीज आणि इमेजचा इश्यू होता आणि ही बाब बाहेर पडू नये असं त्यांचं मत होतं. पण नाईलाजाने आम्हाला आज ते सांगावं लागतंय कारण पोलीस हे मन लावून काम करत असतात. आमच्यावर कितीही प्रेशर असलं तरी आम्ही प्रामाणिकपणेच काम करत असतो. पण ही बाब काही लोकांच्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या, पोलीस हे तुमचे मित्र आहे. तुम्ही वंदा नाही तर निंदा, पोलीस सदैव तुमच्या सेवेत हजर आहे. हो, ते तर आम्हाला माहितीच आहे. पण मला सांगा, नक्की कुणी प्रेशर आणलं तुमच्यावर? पण त्यांचा या माहेरच्या चहाशी काय संबंध? ते तर आता या माहेरच्या चहामध्ये आहेच नाहीत. त्यांचा काय संबंध आहे हे आम्हाला माहित नाही. पण मग लक्षात घ्या, ही अशी पैसेवाली माणसंच आहे जी आमच्यासारख्या प्रामाणिक पोलिसांवर दबाव आणतात आणि मग आम्ही ऐकलं नाही की वरिष्ठांकरवे मग ते अजून दबाव आणतात. असं असलं तरी आम्ही प्रामाणिकपणे आमची कामं करत असतो, करत राहू, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि ही केस आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. रत्नमाला मोहिते यांना आलाय का पैशांचा माज? आपल्या नावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या ओळख आणि पैसा वापरून आणतायत का पोलिसांवर दबाव? एकीकडे आपली केस आपण कुणीतरी विशेष आहोत ह्या आविर्भावात ती सोडवायला सांगणे आणि दुसरीकडे मुलाकडून एकूण तपास यंत्रणेवर दबाव आणणे. का खेळला जात असेल हा खेळ? खरं तर आम्हाला हे आधीच सांगायचं होतं, पण आमच्यावर प्रेशर टाकण्यात आलं होतं. मोहित्यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलं होतं की त्यांच्या घराण्याची इमेज आणि इब्रतीचा हा प्रश्न आहे, तेव्हा ही बाब बाहेर पडता कामा नये. कायदा श्रीमंत माणसांच्या दावणीला बांधला गेलाय का? अर्थातच नाही. पण हे ह्या श्रीमंतांना कधीतरी कळणार आहे का? असं कसं काय बोलू शकतात हे वहिनी तुमच्याबद्दल? नाही नाही नाही, आत्ताच्या आत्ता मी यांना धडा शिकवतो बघा. वा, तुम्ही मीडियाला धडा शिकवायला जाणार? मग झालं, मग ते आपल्याबद्दल आणखी उलट सुलट बडबडणार. हो, पण मूळ मुद्दा कोणी बघतच नाहीये. म्हणजे बघा ना, हे सगळं का होतंय? जगभरात आपल्या नावाने शंख होतोय. कुणामुळे होतंय? कावेरीमुळेच ना. त्या कावेरीमुळे आपल्या सगळीकडे नाव बदनाम झाले. इतकी वर्ष कष्ट करून जे नाव कमावलं होतं ते असं एका क्षणात मातीत गेले.
काय झालं आदित्य? काकी अगं आपल्या एका इन्व्हेस्टरचा फोन आला होता मला. आज सकाळपासून 2 फोन येऊन गेले. हा 3रा इन्व्हेस्टर आहे आणि तो म्हणतोय की नक्की काय चाललंय माहेरच्या चहामध्ये. हा एक आर्थिक घोटाळा समोर आलाय, पण असे उघडकीस न आलेले कित्येक आर्थिक घोटाळे असतील. आम्ही माहेरच्या चहामध्ये इन्व्हेस्टमेंट तरी कशी करणार? आणि त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत ना, तोपर्यंत पुढच्या काही डील्स होल्डवर ठेवूया म्हणाला. राज, ही प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली राज? पोलिसांनी. आणि ते म्हणतात त्याच्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स घ्यायला त्यांच्यावरती दबाव कोणी आणला? मीच कॉल केला होता कमिशनर. तुला कुणी सांगितलं होतं हे करायला? कोणी सांगितलं म्हणजे? तू तर काही करत नाहीयेस. साधी कंप्लेंट मागे घ्यायला तयार नाहीयेस तू. तुला या माणसांना जपत बसायचंय ना, जपत बस. मला माझ्या पद्धतीने काकूंना शोधू दे. हे बघ, कावेरी लवकरात लवकर सापडली पाहिजे याचं महत्व मला सुद्धा आहे राज. पण तुला माहितीये का, तू जे काही केलंस त्याचा परिणाम काय झालाय? जे काही झालंय त्याने माहेरच्या चहाला फरक पडत असेल, मला नाही. आणि सध्या तरी तुझ्या प्रतिष्ठेपेक्षा काकूंना शोधणं जास्त महत्वाचं वाटतंय मला. राज, तुला जर असं वाटत असेल की कावेरीची काळजी फक्त तुला आहे, तर तसं नाहीये. कावेरीची काळजी मला नसेल का? माझं माहेरच्या चहावरती प्रेम आहे, तितकंच प्रेम माझं कावेरीवरती सुद्धा आहे. प्रेम असं नुसतं बोलून सिद्ध होत नसतंय. कधीतरी ते प्रूव्ह सुद्धा करावं लागतं. तुझं खरंच काकूंवर प्रेम असेल ना, तर कंप्लेंट मागे घे आणि ते प्रूव्ह कर. मग माझी खात्री पटेल इथल्या दुतोंडी माणसांपेक्षा तुझा काकूंवर जास्त विश्वास आहे. नाहीतर सोड ना विषय. आली हिरोईनच्या एंट्रीची शुभ घटिका आली. हॅलो. हॅलो, मिस्टर राजवर्धन मोहिते बोलतायत का? बोलतोय. काय मग मोहिते साहेब, पाहिलीत ना प्रेस कॉन्फरन्स? नीट झाली आहे ना? नाही बघितली नसेल तर बघा, बातम्यांमध्ये रिपीट टेलिकास्ट दाखवते. बाकी साहेब, तुम्ही कावेरी मॅडमला शोधा म्हटल्याबरोबर आम्ही शोध सुरू केला. भारी दमछाक झाली हो. इतकी ना की पोलिसांचीच नाही, आमच्या अख्ख्या श्वान पथकाचीही दमछाक झाली. मग कावेरीचा पत्ता लागला का? नाही ना. हा, पण टेन्शन नाही. चोर नाही, पण चोराचा भागीदार हाती लागलाय. म्हणजे पार्टनर, कावेरी मॅडमचा पार्टनर. पार्टनर? पार्टनर इन क्राईम. बोलताय? बोला. सरप्राईज वन. ये ना. हो. अरे राज, अरे मी बोलतोय बच्चू मामा. बच्चू मामा?
अरे हो, मला उचलून आणलं यांनी. अरे मी असं वागेन का, मला सांग ना. अरे पैशासाठी मी विश्वासघात करेन असं वाटतं का तुला? बच्चू मामा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आय ट्रस्ट यू. कळतंय का तुला? तू नको टेन्शन घेऊस. तू एक काम करतो, त्यांना फोन दे. हा देतो. बोला. हा साहेब. काय चालवलंय तुम्ही? इन्व्हेस्टिगेशन करताय की ठरवून आमच्या माणसांना त्रास देताय? काही चुकलं का साहेब? साहेब प्लीज 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 साहेब, मला सस्पेंड करू नका साहेब. साहेब मला एकच बायको, एकच मुलगी आहे साहेब. साहेब प्लीज प्लीज. हो, हसताय काय? आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. इनफॅक्ट कावेरीवर सुद्धा विश्वास आहे. त्यांनी असं काही केलेलं नाहीये. हो, मग पळून का गेले? कर नाही त्याला डर नाही आणि भीत्या पाठी ब्रह्मराक्ष या 2 म्हणी डिपार्टमेंट मध्ये भरती होतानाच पाठ केल्या होत्या. आणि कसं आहे ना मोहित साहेब, कावेरी मॅडमला शोधण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकली की नाही? मग आम्हाला आमचं काम करू द्या ना. तुमचं काही कळतच नाही. आधी म्हणता कावेरीला शोधा, कावेरीला शोधा. आता तिच्या भागीदाराला पकडून आणलंय तर म्हणतात तुमचा त्याच्यावर विश्वास आहे. असं जमत नाही ना साहेब. तुमचं ऐकलं तर आम्ही इथे काय लुडो खेळायचा पगार घ्यायचा. अहो, तो मामा आहे माझा. डेंजर डेंजर नातं मामा. आपल्या पुराणात 101 असे डेंजर मामा आहे. आणि कशावरून हा मामाच तुम्हाला मामा बनवत नसेल? काय ना राजवर्धन साहेब, तुम्ही आहे ना त्या सास भाऊ सिरियल सारखं आहे ना आमचं करून टाकलंय. अगदी सून बनवून टाकले. मामांजीला बोलू नका, दीराला बोलू नका, ह्याला काय बोलू नका, त्याला काय बोलू नका. ऐसा नाही चलता है ना भाई. हे बघा इन्स्पेक्टर, आता काही बोलू नका. आम्ही शोध सुरू केलाय एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता. बाकी आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा भेटू पुढच्या सत्रात. तोवर पाहत रहा चंद्रकांत तळपतेचे खेळ. काय झालं? काय होणार आहे अजून? पोलिसांनी बच्चू मामाला सुद्धा अरेस्ट केलीये. काय चाललंय काहीच कळत नाही. हे सगळं का आणि कुणामुळे घडतंय हे मला सगळं माहिती आहे राज. पण हे मी तुला कसं सांगू हे कळत नाहीये मला. नाही, घरच्यांचं जाऊ दे. तुलाही असं वाटतंय हा फ्रॉड काकूंनी केलाय? मला असं वाटतंय त्यांना या सगळ्यात कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. तुला काय वाटतंय? राज, हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर कळणारच आहेत. पण सध्या तरी कावेरी नक्की कुठे आहे हे शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही का? संकटात तर नसतील ना ते? कुठे असतील काकू? लाईफ मध्ये पहिल्यांदा हेल्पलेस फील करतोय. कोणी केलं असेल हे सगळं? राज, मी त्या कुठे ते कळलं ना तर आत्ता जाऊन त्यांना घेऊन येईन. फक्त त्या कुठे ते कळलं पाहिजे. मला माहिती आहे. मला माहिती आहे कावेरीने असं काहीही केलेलं नाहीये राज.
आपल्याला फक्त प्रूव्ह करावं लागणार आहे, एवढंच. आदित्य, अरे ऑफिस मधून फोन आला ना, तुला ऑफिसला बोलवलंय ना, आणि तू इथे गप्पा मारत काय बसलायस? हवं तर ना आल्यानंतर पाहिजे तेवढ्या गप्पा मारा, पण आता तुला उशीर होतोय ना, चल. मी अहो, दिवाळी येईल तेव्हा येईल, आपण आजच दिवाळी साजरी करूया ना. त्या रत्नमालाचा असं पडलेला चेहरा बघून मला जी काही मज्जा येते ना आता, जसं आजपर्यंत मला एका खोलीत चेहरा लपवून जगायला लावलं तिने, तसं जगात आता तिला तोंड लपवून फिरावं लागणार आहे. मला तर माझ्या आत्म्याला खूप शांती मिळते बाबा. इतकी खुश आहे मी आता, काय सांगू तुम्हाला. बस एवढ्यानेच खुश झालीस? अगं अजून खूप काही बघायचंय तुला. हा जो काही तुला आनंद झाला ना, तो आनंद डबल होणार आहे. कारण ह्या ड्रामामध्ये आता आपल्या हिरोईनच्या एंट्रीची वेळ झाली. काय? काय वाटतं मामा? माहेरच्या चहासाठी काय काय केलं ह्याची मुलाखत घ्यायला बोलवलंय. पोलीस तपासणी आहे. आता जाऊ देतो, पण फोन केला की हातचं सगळं सोडून यायचं. हो साहेब. मिस कॉल दिला तरी हो सर. बोला सुदर्शन साहेब. कावेरीला शोधा. शोधा? काय साहेब, काय ते एक ठरवा ना. तुम्ही मला कावेरीला न शोधण्याचे पैसे दिले. हो, आता शोधायचे पैसे देतो. हुशार आहात साहेब. तर म्हणतात ताकभात ओळखणाऱ्या माणसांची गरज आहे या जगाला. सांगा कुठे शोधू? तुम्हाला एक पत्ता देतो, तिथून उचला कावेरीला. पाणी पाणी. कोण आहे? कोण आहे? पोलीस? मला वाचवा, मला इथून सोडवा. हॅलो, वाचवायला चालू आहे. कॉन्स्टेबल, वाचवा त्यांना. मॅडम संकटात आहेत. मला सोडवा. तुम्ही अगदी देवासारखे आलात. काय करताय? काय करताय? मला कशाला पकडताय? सोडा. अहो घाबरू नका, आम्ही पोलीसच आहोत. अगदी खरे खुरे पोलीस. कोण आहात तुम्ही? मला कशाला पकडताय? अहो सांगितलं ना, पोलीस आहोत. फक्त तुमचा पाहुणचार करायला तुम्हाला घेऊन जात. नाही, सोडा मला. कुठे घेऊन चाललात? कुठे नेताय मला? सोडा. चला तळपदे.